स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण इथं आलो शिर्डीमध्ये. तर काल दर्शन वगैरे घेतलंय नाही का, तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी नव्हतं काही पण, त्याच्यामुळं आज आपण इथं दुसरीकडे स्पॉट बघण्यासाठी आलो काहीतरी. तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दावतो. होऊ शकता आपले 2 कॅन्टर आहेत ही दोघं जण. आपण इथं आले साई हेरिटेज विलेजला. तर बघू शकता पूर्णपणे तर तिथं तिकीट काढायच्या काउंटरला आपल्याला तिघाचे 3 तिकीट काढून घेतो आम्ही. 150 रुपयाला तिकीट आहे तिथे. तर तिकीट घेऊ मग मध्ये जाऊ. लेट अस गो गाईज. बघू शकता ही केंद्रे खातो रोज उंदरे. लेट अस गो. हे हो का तिकीट असं काही प्रकारे पडलेलं आहे तिथं तिकीट 150 रुपयाला एक. आणि इथं फोटोशूट करण्यासाठी पण मस्त आहे नाही का, इकडे चालूच आहे फोटोशूट एक अशा प्रकारे. इथं ही ओल्ड विजन आहे इथं बघा, बघू शकता पूर्णपणे असं. इथं पुन्हा स्कूटी वगैरे झोगा बिका आहे इथे फोटोशूट वगैरे करण्यासाठी. पुन्हा इकडे ही म्हणजे पूर्ण एक विलेज टाईप आहे इथं. फोटो स्पॉट म्हणून लिहिलं आहे. ए थांबा, इथं तुमच्या दोघांचा फोटो काढतो. बोट बसा आहे स्कूटीवर. बसा ना ऍक्टिवावर, या तुमची काढू बूट. असं हँडल वगैरे आहे. बसा ना. तर बाबा म्हणजे ते वरी चालला आपण फोटोशूट करण्यासाठी. वरी बसून चांगला आहे गार्डनचा वरी दाखवा जरा. बघा चला पायरी आहे का भिवाटला माझ्या राहील का नाही ही मला पण गॅरंटी नाही. ह्यांच्या माझ्या आधी एक आंटी बसल्या होत्या, त्यांचं माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे ठीक आहे. माझ्या वजन का नाही तुमचा माणूस चालला वरी चढत. बघू शकता का चाललंय वरी. अरे पडायचं ते हलवले लय हालत आहे माहिती नाही का वरी जाऊन. तर भी वाटते मला पडायचं म्हणून. तर मजबूत आहे अँगल ना, कम्फर्टेबल वाटलं का. हा जरा इंग्लिश बोल ना. तर तुटलेली बघा सायकल बी आहे इथे. असं तुटलेली सायकल घेऊन काय करायचं सांगा. आणि इथं अजून पेंटिंगचं वगैरे काम चालूच आहे अशा प्रकारे. इथं काढलो की हे लय काय याचा का बायोडाटा बनवायचा का म्हणून तेवढा फोटो काढून. माझे चांगलं काढलं नाही फोटो सलेनी. आणि वेगळं गाव आहे मस्तपैकी गुरं चारतंय, म्हशी बैल चारणं चालू आहे इकडं. हे बघू शकता. तर भावांनो काही किस्सा काय माहिती आहे का इथला, त्याच्यामुळे इथं वाचू शकता तुम्ही. मी वाचले, तुम्ही वाचून घ्या पॉज करून. तर लहान लेकरू इथं आले इकडे बघू शकता. ही जोक्स पार्ट गाईस, त्यावेळेस आपण बोललो होतो नाही का. नाही बघू शकता भिक्षा झोळी. तर म्हणलं तर पूर्ण स्ट्रक्चरने काम केले भाई इथं नाही का. काय केंद्रे काय म्हणतो इथल्याबद्दल, काय तुझी भावना म्हणजे काय बोलायचे तुला. आता 2 शब्द बोल ना. कसं वाटतंय तुला इथं. हे बघा असं बोर करते नाही का. तू सांग ना तुला कसं वाटतंय. छान वाटते. तुला कसं वाटतंय भाई. मला वाटते खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे. हां हे बघ कसं सांगते. हे काही अडचण नीट बोलत नाही का. केंद्रे खातो रोज उंदरे म्हणून तर बोलतं तसं खुंदऱ्यासारखं. ह्या इथं म्हणजे कसं माहिती आहे का, आता मी सांगू शकत नाही डिटेलमध्ये तुम्हाला वाचून. तर तुम्ही काय नाही हे असं इथं वाचत जावा. मी इथं पोज करत जावा आणि पूर्ण वाचत जावा. तेव्हा काही इथं मशीन वगैरे सगळं आहे. इकडे पॅन्ट पण अडकवलेली आहे राईट. म्हणजे स्ट्रक्चरनी काम केलेलं आहे नाही का. अजून थोडी डिटेल देऊ शकली असते तर चला काय आहे हे इम्पॉर्टंट आहे नाही का. अजून लय काय काय दाखवायचं, त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ ठेवतो. इथलं आता बस झालं, जे चांगलं वाटेल तेच दाखवणार आहे मी. आमचे त्याच्यापासून मी कामाला 5,000 महिना मला पगार भरलं का पोट चांगले का कोणाचा बघून जाऊ. क्वालिटी जांभळं पाहिजे असतील तर यायलाच लागते. तर बाई इथं अशा प्रकारे ही आहे. तर मंदिर आहे साईबाबाचं, जे ॲक्च्युअल मध्ये आहे ना सेम डिझाईन आहे. तसं मेन मंदिरामध्ये आपल्या शिर्डीमध्ये जे साईबाबाचं मंदिर आहे नाही का, तिथं सेम अशीच डिझाईन आहे.
तर अशीच डिझाईनमध्ये इथं पण केलेलं आहे. आणि इथं ना बाई कॅश घेऊन या, तर ऑनलाईन काहीच नाही. आणि जे काय आहे ते सगळं डबल रेटेडमध्ये आहे. बिनकामाचा फालतूगिरी चालू आहेत नाही का, तर ते आधीच सांगावं म्हणलं तुम्हाला. अशा प्रकारे ते गाव संपत आलेलं आहे. अशा प्रकारे आता इकडे काय आपण बघितलेलंच होतो. आपण ही इकडे विहीर वगैरे दाखवलं होतं ना तुम्हाला, तिकडे ती बैल वगैरे. पुन्हा नंतर हे बघा इकडे ही अजून एक घोडागाडी आहे. घोडागाडीमध्ये एक ही लेडीज बसलेली आहेत बघू शकता. आणि अशा प्रकारे म्हणलं तर एक डिटेल वर्क आहे गावाचं पूर्ण म्हणजे. आणि इथं एक्स्ट्रा म्हणलं तर रोपवे आहे वरी, ही मागे रेल्वे बघू शकता. लोक तिथून रेल्वे सुरू होते. आणि त्याच्या पलीकडल्या साईडला हवा इकडं वरी रोपवेज आहे. आणि हुंट आहे, हुंट राईड आहे. ह्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात 50 रुपये, 50 रुपये चार्जेस लागतात नाही का इथं सगळ्या गोष्टीसाठी. पुन्हा नंतर मग ते द्यायचं आणि करायचं. मला काही खास वाटत नाही तेवढं. रोपवेजचं पण जास्त अंतर नाही आहे, तिथल्या तिथंच आहे त्याच्यामुळे. आणि अशा प्रकारे गाव आहे पूर्ण डिटेलमध्ये. डिटेल वर्क आहे पूर्णपणे म्हणलं तर हे एवढंच बघायसारखं आहे. पुन्हा तिकडे काही नाही. तिकडं खेळण्यासाठी हे लेकरावासाठी लहान लेकरावासाठी हे बघू शकता. तेव्हा तिकडल्या साईडला ऐक इकडं पुन्हा काही इकडं इथं बैलगाडी वगैरे आहे. डिटेल वर्क आहे पूर्णपणे बघू शकता अशा आहे. आणि हां तर भारी आहे बघण्यासारखं नाही काय. म्हणजे तास शिर्डीला आल्यानंतर करू शकता टाईम इथं 1 घंटाभरासाठी देऊ शकता फिरण्यासाठी. चांगला आहे. गडबड असेल त्याने येऊन पटापट फोटो वगैरे काढण्यासाठी चांगला आहे इथे. आणि 150 रुपये तिकीट आहे, जास्त पण नाही आहे. येऊ शकता फॅमिलीसोबत आपल्या बघू शकता इथे. आणि हां आता सध्या गरमीने पूर्ण हे होतं आहे त्याच्यामुळे सोडून द्या. इथं ही पण तिकडे शॉपिंग करण्यासाठी पण आहे थोडं बहुत इकडे. म्हणत आज पूर्ण डिटेल वर्क आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तर एवढंच ठेवू. व्हिडिओ खूप मोठा होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. भेटू अजून एक अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.